शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांसाठी आषाढी एकादशीच्या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि 2 ते 3 दिवस सलग पाऊस चालला. पावसानंतर आता बऱ्याच ठिकाणी करपा असेल, जांतोमोनस असेल, त्याचबरोबर गेरव्याचा प्रादुर्भाव असेल, हा नक्की वाढू शकतो. आता हे सर्व याच्या फवारण्या आपण कशा घेतल्या पाहिजे, त्याच्यासाठी आपण कोणते कॉम्बिनेशन घेतले पाहिजे, यासाठीचा आजचा व्हिडिओ नक्की असेल. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. अतिशय चांगले कॉम्बिनेशन आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहेत. आणि प्रत्येक स्प्रे घेताना आपण नक्कीच कव्हरेज चांगल्या पद्धतीने घेणं, गेरव्याची फवारणी घेत असताना आपल्याला पानांच्या खालच्या बाजूने फवारणी होणं गरजेची आहे. ज्या ठिकाणी तुमची फवारणी पोहोचत नाही त्या ठिकाणी आपल्याला गेरव्याचा प्रादुर्भाव परत वाढायला सुरुवात होते. त्यामुळे दिलेले कॉम्बिनेशन आलेल्या फवारण्या या नक्कीच गेरव्याच्या ज्या असतील त्या आपण पानांच्या खालच्या बाजूने सुद्धा फवारणी बसेल अशा पद्धतीने आपण फवारणी करणं गरजेचे आहे. त्याचबरोबर सतत पावसाच्या नंतर आपल्याला नक्कीच नागाळीचा सुद्धा प्रादुर्भाव वाढू शकतो. ज्या ठिकाणी तुमच्या टोमॅटो प्लॉटच्या कडेला गवताचं प्रमाण जास्त असेल अशा ठिकाणी नक्कीच पाकोळ्यांमुळे नक्कीच तुम्हाला नागाळीचा प्रादुर्भाव सुद्धा कडेच्या बाजूने वाढलेला दिसेल. आता या सर्वांसाठी आपल्याला फवारणी घेणं गरजेचे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गेरव्यासाठी 2 ते 3 अतिशय महत्त्वपूर्ण कॉम्बिनेशन या ठिकाणी सांगतोय. त्याच्यामध्ये पहिली फवारणी घेत असताना तुम्हाला संचार 40 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असतील. 200 लिटर पाण्यासाठी संचार 40 500 मिली, त्यासोबत जेड78 500 ग्राम अशी एक फवारणी आपण घेऊ शकतो. दुसरी फवारणी घेत असताना आपण त्याच ठिकाणी आपण नक्कीच रॅमको 96 500 ग्राम, त्यासोबत जेड78 500 ग्राम असं सुद्धा एक कॉम्बिनेशन आपल्याला घेता येईल. त्याचबरोबर आपण इक्वेशन प्रो, लक्षात घ्या ड्युपॉन्ट कंपनीचं इक्वेशन प्रो आपण 200 लिटर पाण्यासाठी 150 ml आणि कोसाईड 2200 ग्राम अशा पद्धतीचं सुद्धा आपण कॉम्बिनेशन घेऊ शकतो. त्याचबरोबर ज्या ठिकाणी प्लॉटची जी आपण वाढ म्हणतो ती जास्त वाटत असेल अशा ठिकाणी आपल्याला सिंजेंटा कंपनीचा फिलिया 525 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली आणि त्यासोबत ब्लॅक स्पॉट 500 ग्राम अशी सुद्धा आपण एक फवारणी करू शकतो. हे कॉम्बिनेशन घेत असताना फक्त आपल्यासाठी फुलकळीचा विचार करायचा आहे. ज्या ठिकाणी फुलकळी असेल अशा ठिकाणी आपण नक्कीच फवारणी घेत असताना फुलगळ होणार नाही याची काळजी सुद्धा घेणं गरजेचे आहे. त्याचबरोबर आपण करजेट 600 ग्राम, कोसाईड 200 ग्राम अशी सुद्धा एक फवारणी घेऊ शकतो. हे कॉम्बिनेशन घेतल्यानंतर आपल्याला आंतरप्रवाही आणि कॉन्टॅक्ट फंगिसाईड याचा आपल्याला दुहेरी उपयोग होऊन आपण त्या ठिकाणी नक्कीच गेरव्यासाठी आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळून येतील. आता हेच करत असताना आपल्याला झॅन्थोमोनस असेल, त्याचबरोबर टिपक्यांचा करपा असेल, हा सुद्धा आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात वाढलेला दिसेल. त्यासाठी सुद्धा आपण 2 ते 3 फवारण्या, 2 ते 3 कॉम्बिनेशन आजच्या व्हिडिओमध्ये असतील. त्याच्यामध्ये पहिलं कॉम्बिनेशन घेत असताना ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त आहे, ज्या ठिकाणी कुठेतरी सततचा पाऊस चालतो अशा ठिकाणी आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन 200 लिटर पाण्यासाठी 24 ग्राम, त्यासोबत कॉपर 500 ग्राम असा एक कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण दुसरं कॉम्बिनेशन सुद्धा घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कासुबी घ्यायचे 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली आणि रोको 250 ग्राम असं सुद्धा आपण एक कॉम्बिनेशन घेऊ शकतो. त्याचबरोबर करप्यासाठी आपण अजून एक कॉम्बिनेशन घ्यायचे कॉपरयुक्त बुरशीनाशकांमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला किप्रोफिक्स 500 ग्राम, त्याचसोबत स्ट्रेप्टोसायक्लिन 24 ग्राम असं सुद्धा एक कॉम्बिनेशन आपण जर टिपक्यांसाठी घेतलं तर नक्कीच जीवाणूजन्य करप्या असेल, कॉन्टॅक्ट करपा असेल, हा नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी कमी होण्याला मदत होईल. अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन घेऊन आपण फवारणी घेऊ शकतो. त्याचबरोबर ज्या ठिकाणी थोडा बहुत प्रमाणात सूर्यप्रकाश असेल अशा वेळेस आपल्याला ट्रॅक्टर ब्रँड कंपनीचं इझुकी 200 लिटर पाण्यासाठी 200 ml आणि त्यासोबत M45 1 ग्रॅम अशा पद्धतीने एक फवारणी घ्यायची. किंवा आपण M45 ऐवजी आपण त्या ठिकाणी जेड78 असेल तरीही आपण घेऊ शकतो, एंट्राकॉल असेल तरीही आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या फवारण्या आपल्यासाठी घेणं गरजेचं आहे. नागाळी नक्कीच वाढत असेल तर नागाळीसाठी सुद्धा फवारण्या गरजेच्या आहे. त्याच्यामध्ये पहिली फवारणी तुम्हाला नागाळीसाठी कार्टाप हायड्रोक्लोराईड घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 250 ग्राम, त्यासोबत नार्विन 250 मिली अशी एक फवारणी घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण दुसरी फवारणी सुद्धा त्यावरून टाटाचं नगाटा आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 300 मिली आणि त्यासोबत आपण फवारणीद्वारे आपल्याला बायोनिम, फिनिक्स कंपनीचा बायोनिम आपण 200 लिटर पाण्यासाठी 300 ते 400 ml या प्रमाणात घेऊन जर आपण फवारणी केली तर आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण जीवाणूजन्य करप्यासाठी ज्या फवारणी घेतो याच्यामुळे आपले झाडं स्ट्रेसमध्ये जाण्याला त्या ठिकाणी सुरुवात होईल. परंतु हे स्ट्रेसमध्ये जाऊ नये यासाठी सुद्धा एक फवारणी आपल्यासाठी गरजेची असेल. त्याच्यामध्ये 200 लिटर पाण्याच्या प्रमाणामध्ये तुम्हाला कॅल्बॉर नायग्रोचं रोबिकॉन घ्यायचं आहे 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्राम आणि त्यासोबत एक बुरशीनाशक कॉन्टॅक्ट फंगिसाईड कॉपर सल्फर ॲलेट कुमान सोडून आपण कुठलंही बुरशीनाशक घेऊन फवारणी करू शकतो. ही फवारणी केल्यामुळे आपल्याला नक्कीच झाड स्ट्रेसमध्ये त्या ठिकाणी जाणार नाही. अशा पद्धतीच्या फवारण्या अशा पिरियडमध्ये अशा वातावरणामध्ये आपण जर घेतल्या तर नक्कीच प्लॉटला अतिशय चांगली ग्रीनरी, कुठेही करप्याचा प्रादुर्भाव होणार नाही, कुठेही नागाळीचा प्रादुर्भाव होणार नाही. त्याचबरोबर जो आपण गेरवा म्हणतो तो सुद्धा आपल्या त्या ठिकाणी कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आता लक्षात घ्या, आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत गेल्या सततच्या 2 वर्षापासून ते आपल्याकडे प्लॉट रजिस्टर करतात. आजही प्लॉट अतिशय सुंदर पद्धतीचा आहे. त्याची ग्रीनरी, त्याचा फुटवा आज पूर्ण मोठा प्लॉट या ठिकाणी दिसत असेल. आता 1 मिनिट आपण शेतकऱ्यांशी आपण चर्चा करूया. दादा, एकदा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. नाव प्रवीण बबनराव वाघ, मोबाईल नंबर 98 225 50 715.
आपण मागच्या वर्षी अनुभव घेतला, याही वर्षी घेतला, काय वाटलं एकंदरीत? नाही, खरोखर काम चांगलं आहे, प्लॉट चांगला होता, ॲव्हरेज पण चांगलं बसतं आणि मेन म्हणजे खर्चाची पण बचत होती. रिकामटा खर्च करीत नाही माणूस. इतर पाच शेतकऱ्यांना काय सांगा? नाही, व्यवस्थित जर शेड्यूल फॉलोअप केलं यांचं ॲग्रीवाल्यांचं, तर निश्चितच ॲव्हरेजमध्ये पण चांगलंच ॲव्हरेज भेटणार आणि क्वालिटी पण चांगलीच असणार. बरोबर. आता लक्षात घ्या, हजारो प्लॉट त्या ठिकाणी बुकिंग आहेत. याचबरोबर दिंडोरी तालुका असेल, नाशिक तालुका असेल, त्र्यंबकेश्वरचा काही भाग असेल, इगतपुरीचा काही भाग असेल, हे बरेच शेतकरी नागपंचमीच्या नंतरच्या लागवडी करतात. बरेच शेतकऱ्यांनी प्लॉट रजिस्टर केले. आता ज्याही शेतकऱ्यांना प्लॉट रजिस्टर करायचे असतील त्या शेतकऱ्यांनी नक्कीच ऑफिसच्या क्रमांकावरती संपर्क साधा. तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 9834 25 22 14, 9168 000 501 502 503 504 509. या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. तुमची वेलवर्गीय पिकं असतील, मिरची पीक असेल, बाकी इतरत्र भाजीपाला असेल, द्राक्षबाग असतील, फळबागा असतील, प्रत्येक प्लॉटांच्या त्या ठिकाणी बुकिंगा चालू आहेत. त्याचबरोबर जे आपण व्हिडिओ देतो, हे व्हिडिओ तुमचा इन्स्टा आय डी असेल, फेसबुक पेज असेल, यूट्यूब चॅनल असेल, सर्वांवरती असतात. त्यामुळे नक्कीच चॅनलला कोण नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.